नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राहिलेले तुकाराम मुंडे आता पुण्यात सुद्धा चर्चेत आहेत। पुणे महानगर परिवहन मंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंडे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। पुण्याच्या स्वारगेटमधील कार्यालयाच्या बैठकीच्या दरम्यान हा वाद झाला। पिंपरी चिंचवड शहरातल्या समस्या मांडताना आपापले मुद्दे मांडत असताना शाब्दिक चकमक उडाली। दरम्यान वादावर पडदा टाकण्यासाठी तुकाराम मुंडे यांनी माफी मागितल्याचं स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा साळवे यांनी म्हटलंय। तर मुंडे पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतर PMPMLला 150 कोटी रुपयांचा निधी पालिका देईल अशी ठाम भूमिका सावळे यांनी मांडली आणि यावरूनच वादाची ठिणगी पडली। महिलांसाठी स्पेशल महिला बस तुम्ही चालू करा। महिला आणि मुलींची प्रचंड कुचंबना होते। आता शाळा चालू होणार आहेत, कॉलेज चालू होणार आहेत, ऑफिसेस आता चालूच आहेत, परंतु त्यामध्ये स्पेशल बसेस द्यावी। तर त्यांचं असं म्हणणं होतं की बसेस चालू आहेत आणि मी म्हणत होते की नाही बस नाही आहेत म्हणून। तर मग ते हो म्हणायचे, मी नाही म्हणायचे, हो म्हणायचे, नाही म्हणायचे। मुंडे साहेबांचं असं होतं की आम्ही प्रश्न विचारला की त्यांच्याकडे माहिती रेडी असायची। गॉड नोज ते या माहितीमध्ये कसे काय चुकलेत। तर तरी त्यांनी त्यांची दुरुस्ती केलेली आहे।